तर कसा काय पब्लिक, जय महाराष्ट्र मित्रांनो. भाई मी एक कॉमन गोष्ट बघितली आहे, जी आपल्या सगळ्याच्या लाईफशी रिलेट करू शकेल. ती गोष्ट अशी आहे, की आपण जर कोणता प्लॅन एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करू आलो, कोणता प्लॅन जर आपण बनवायचा प्रयत्न करू आलो, तर आपण त्याच्या रिझल्टकडे बघतो, आपण त्याच्या आउटपुटकडे बघतो. रॅदर दॅन त्याच्यावर आपण एफर्ट्स टाकू. आपण त्याचा आउटपुट बघतो, आउटपुट कसं येणार आहे. एक्झाम्पल सांगतो, कंटेंट क्रिएशनची जर्नी आहे भाई, हे मी 12th पासून सुरू करणार होतो. पण गोष्ट अशी झाली होती, की मी रॅदर दॅन त्याच्यावर एफर्ट्स करून मी त्याच्या आउटपुटकडे बघत होतो, की इन केस जर कंटेंट क्रिएशन माझं सक्सेसफुल झालं नाही, जर व्ह्यूज आले नाही, तर लोकं काय म्हणतील, लोकं हसतील, रिलेटिव्हज काय म्हणतील, मित्र काय म्हणतील. या गोष्टीमुळे मी 1 वर्ष माझा बरबाद केला आहे आणि रोज रात्री झोपायच्या आधी मला रिग्रेट व्हायचा, की आपण चालू नाही केला, आपण व्हिडिओ नाही टाकला. याच्यामुळे 1 वर्ष माझं कंप्लीटली बरबाद केलं आहे मी. सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती आहे का, आपली थॉट प्रोसेस. हमेशा आपल्या माइंडला एक सवय आहे, की कोणत्याही गोष्टीचा निगेटिव्ह पार्टवर जास्त फोकस करायचा रेदर दॅन पॉझिटिव्ह पार्ट. विचार करा, जर माझं उद्या प्रेझेंटेशन आहे, तर आतमधून माइंड काय म्हणे, तुझी पर्सनॅलिटी चांगली नाही आहे, तुझं बोलणं चांगलं नाही आहे, तुला लोकांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलता येणार नाही, त्यामुळे तू तिचं अटकशील, लोकं हसतील. हा सगळ्यात पहिला पार्ट जो माझ्या माइंडमध्ये येईल. रॅदर दॅन पॉझिटिव्ह पार्ट, मी तिथं कॉन्फिडेंटली उभं राहीन आणि लोकांच्या फेस टू फेस, डोळ्यात डोळे टाकून बोलू शकेल. ही एक गोष्ट माझी माइंड एक्झिक्यूट नाही करत लवकर. आणि कोणीच कोणाला पुशअप करणार नाही भाई. स्वतःच आहे, जे स्वतःला पुशअप तुम्ही समोर करसाल. त्यामुळे तुमच्या दिमागात जी आयडिया आहे ना भाई, तो एक्झिक्यूट करा. आउटपुट बघू नका. एफर्ट्स करा. ॲट एफर्ट करून एक काही रिझल्ट येईल. एफर्टच नाही करताना तर रिग्रेट होईल. एवढंच आहे भाई. ॲज युजुअल मॉर्निंग पण माझी लेट झाली त्याच कारण की याच थॉट प्रोसेसमध्ये मी चाललो होतो. कारण की म्हटलं चॅलेंज तर घेतला आहे, पण रोजच्या रोज काय व्हिडिओ टाकायचा मला पण प्रश्न पडला. त्यामुळे लेट मॉर्निंगला लेट उठलो आणि उठल्या-उठल्या चहा प्यायला. रोजसारखं मला वाटलं की चहा प्यायल्यानंतर माझ्या दिमाग काही ना काहीतरी आयडिया देईल. पण हॉनेस्टली सांगतो आज काहीच आयडिया आला नाही. रिलेटिव्ह वगैरे माझ्या घरी आल्यामुळे आजचा पुरा प्लॅन माझा भटकला होता. त्यामुळे मला वाटलं की माझी जी चॅलेंजिंग डेची जर्नी मी घेतली ते आय थिंक आजच स्टॉप होते. पण ते ॲक्चुअली ते झालं नाही. थोडं माइंड रिलॅक्स ठेवलं, तर आयडिया फेकणं सुरू केलं. प्रोग्रामिंग असो भाई, कोडिंग असो किंवा कंटेंट क्रिएशनची जर्नी असो, प्रॅक्टिस लागतेच. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही करसाल, तर कॉन्फिडन्स लो होईल. आणि 4 लोकं काय म्हणतील याचा बिलकुल विचार करू नका. तुमच्या दिमागात जो आयडिया असेल, तो एक्झिक्यूट करा. होईल म्हणून काय येणार आहे भाई, रिझल्टच येईल. एक तर पास येईल, एक तर फेल होईल. रिग्रेट तर होणार नाही ना. बघा भाई, एक हा छोटासा आयडिया होता, जो मी माझ्या लाईफशी रिलेट करू राहिलो. आय थिंक तुम्ही पण रिलेट करू शकाल. जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे वाटते ते करा. रदर दॅन त्याचं आउटपुट काय येणार आहे. बघूया काय होणार आहे भाई. यासाठी आय थिंक की एवढंच बघन झालं आहे. आता थोडं-थोडं आयडियाज मी रोज-रोज देत राहीन. इन केस जर मला आले तर. बघूया. यासाठी एवढंच. जय महाराष्ट्र.